ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अवकाळी पावसामुळे आंब्याचे दर घसरले। मागील एक हप्त्यापासून पावसाने चांगली जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी काही प्रमाणात सुकावला होता। मात्र काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे। या गारपीटमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे। गारपीट अति तीव्रतेचा वारा यामुळे आंबे गळून पडतात। यामुळे कोणत्याही भावात आंबा विकताना शेतकरी पाहायला मिळत आहे। एकूणच शेतकरी या अवकाळी पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। काही महिन्यापूर्वी ज्या आंब्याला 200 रुपये प्रति किलो भाव होता तो आंबा आज 80 ते 70 रुपये किलो दराने विकला जात आहे। यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। आंबा व्यापारी आहेत, आंब्याचे दर कसे सध्या? मी राज फूड कंपनी बोलतो आहे। जे आंबा जे ते 8 दिवसापासून जो पाऊस चालू आहे याच्यामुळे आंब्याची आवक वाढली आणि भाव जे घसरले आहे। तर कच्ची केसर जी आहे ती 30 रुपयापासून 60 रुपयापर्यंत विकू राहिली आणि तयार माल बी जे 50 ते 60 रुपये विकू राहिला आणि त्याचा 2 नंबर आहे तो 25-30 रुपये भाव असा केसरचा भाव चालू आहे। हे पावसामुळे लय अति कमी भाव झालेला आहे, कारण पावसाच्या अगोदर 70, 80, 90 रुपये केसरचा भाव होता कच्ची केसरचा, और आता जे तो 40, 30 पासून 60 पर्यंत। यापूर्वीचे दर कसे होते ना आताच्या दरामध्ये किती? यापूर्वी जे होतं 80 पासून 90, 70 पासून 90 रुपयापर्यंत होती, और आता जे होतं 30 रुपयापासून 60 रुपयापर्यंत आहे कच्ची केसर। आणि तयारचे बी तेच भाव चालू आहे, 50 ते 60 रुपये किलो। लय भारी एक नंबर माल जर राहिला तर 65 रुपये किलो। काय वाटतं दरामध्ये आणखी घसरण होईल का? जर पाऊस चालू राहिला, समजा आता हे जे चालू आहे, आता हे हा जो चालू आहे पाऊस, आता मिरग लागायला जवळजवळ 10-12 रोज राहिले। जर पाऊस बंद नाही झाला तर हाच भाव राहील। जर पाऊस बंद पडला, 2-4 दिवस पाऊस बंद झाला आणि ऊन जर पडलं तर मग केसरचे भाव वाढू शकते, 80 रुपये किलो पर्यंत होऊ शकते।